देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। अशातच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या प्रचार यात्रेला सुरुवात झाली आहे। रायगड 32 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे। रोह्याच्या खाम कोलाड विभागात अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे। गाव खेड्यापाड्यात जनतेतून तटकरेंना मोठी पसंती आणि प्रतिसाद मिळतोय। आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली। सुनील तटकरे 365 दिवस जनतेसाठी ऍक्टिव्ह आहेत, तर अनंत गीते 5 वर्षे गायब असल्यानेच त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। अनंत गीते यांनी सभेत मोठी आवडून बोलताना रायगड रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावे। अनंत गीते यांनी ज्या शरद पवारांवर टीका केली, आज ते त्यांचेच पाय धरतायत, अशी गंभीर टीका अनिकेत तटकरे यांनी केली आहे। गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे। जनसंवाद दौरा काहीतरी केला असे मी ऐकतोय, पाहतोय सगळीकडे। खरं तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची, कारण गेले 5 वर्षात गीते साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना, जनतेला, म्हणूनच त्यांच्यावर वेळ आली आहे। तटकरे साहेब 365 दिवस 24 तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे अशा कधीच जनता संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेली नाही। त्यामुळे माझी गीते साहेबांना इतकीच विनंती राहील, एक रायगडचा नागरिक म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी गीते साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान, या जनसंवाद दरम्यान अर्धा 1 तास मोठी आवडून जे भाषणं करतायत, त्या भाषणामध्ये किमान 10 मिनिटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी, रत्नागिरीच्या विकासासाठी, कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय, किंबहुना पुढचा आमचा अजेंडा काय, याविषयी जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील। भाई, असं देखील त्यांनी म्हणलेत की सुनील तटकरे शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप असल्यामुळे ज्या अनंत गीते साहेबांनी वर्ष 1.5 वर्षापूर्वीच श्रीवर्धनला, रानवलीला जी काय बैठक झाली, त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला, आदरणीय नेते, श्रद्धेय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यावेळेस त्यांनी खंजीर खुपसणारे म्हणून उद्देश केला, आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीते साहेब हे आपण सर्वजण पाहतोय। त्याच्यामुळे खंजीर कोणी खुपसला ह्याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं, विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला वाटतं अधिक संयुक्तिक राहील। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।